तुमच्यासाठी उद्योग काय आहे? मराठी माणसाने उद्योग का करावा? कारण आता आपण आज इतके वर्ष झाली आपण नोकऱ्याच करत आलो आहे. व्यवसाय जर नाही केला ना तर मराठी माणूस टिकू शकणार नाही आणि व्यवसाय करण्यासाठी मराठी माणसाने व्यवसायात येणं गरजेचं आहे. सो असे हे कार्यक्रम होणं हे गरजेचं आहे. त्याने मराठी माणसांना प्रोत्साहन मिळेल, उत्साह होईल आणि मराठी माणूस या व्यवसायाकडे लवकरात लवकर आकर्षित होईल. सर, आता आपण आपल्या कानावर नेहमी येतच असतं की काय मराठी माणूस व्यवसाय नाही करत, गुजराती, मारवाडी म्हणा, हे लोक सगळे अग्रेसर आहेत व्यवसायात. तर त्यामागे कारण आपण असं खूप ऐकलं की त्यांचा सपोर्ट असतो, सगळ्या गोष्टी असतात. कम्युनिटी बिल्डिंग असते. येस. सो आपली पण आता ही कम्युनिटी बिल्डिंग होते. आता आपले जसं हा सॅटर्डे क्लब आहे, असे इतरही मराठी नेटवर्क क्लब्स आहेत जे व्यवसायाला वाढ करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करतात आणि हे असंच चालूच राहिलं पाहिजे. कारण असे जे फाउंडेशन्स असतात, असे जे क्लब्स असतात, हे आपल्याला वरती मराठी माणसाला वरती नेण्यासाठी, त्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी सहकार्य करतात. खूप छान. बरं सर, आता एक कोणी नवीन मराठी व्यक्ती ज्याला उद्योग करायचा आहे त्याला काय मोलाचा संदेश द्याल तुम्ही? त्याला मी म्हणतो की जसं भिडे सरांनी सांगितले की नोकरी सोड आणि व्यवसायात ये. कारण व्यवसाय केल्याशिवाय तुझं पुढे तरणोपाय नाही आहे आणि व्यवसायाशिवाय तुला दुसरं हेच नाही. कारण व्यवसाय केल्यानंतर जो तू समाजामध्ये बदल घडून आणू शकतो तो व्यवसायामुळे, नोकरीमुळे बदल नाही घडू शकत. सो माझं एक त्या मराठी माणसाला विनंती आहे की त्याने व्यवसायात यावं, व्यवसाय वाढवावा, व्यवसाय करावा आणि मोठं व्यावसायिक व्हावं. कारण जर बघितलं गेलं संपूर्ण देशाची इकॉनॉमी ही व्यवसायावरती अवलंबून असते आणि मराठी माणूस जर व्यवसायामध्ये वाढला तर देशाची इकॉनॉमी पण वाढेल, हे मला नक्कीच वाटतं.